जी व्यक्ती काल ज्याच्यावरती हल्ला झालेला आहे, तर त्याच्या कपाळ देखील भगवगंध होता. म्हणून ह्या सगळ्या घटनेचं अद्याप कारण देखील स्पष्ट झाले नाही काय. पण तो धर्मकार्य करत होता, धर्मकार्यामध्ये सक्रिय होता. पण कर्तव्य म्हणून जर पाहिलं तर त्यांनी त्याचं कर्तव्य बजावण्याकरता प्रयत्न प्रामाणिकपणे केला. पण कुठंतरी कारण स्पष्ट होणं गरजेचं आहे. 24 तास उलटून गेलेत. पोलिसांनी सांगितलेलं की आरोपी आम्ही कोर्टामध्ये आणणार आहेत. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी प्रगती झाली असावी. त्यांनी पूर्णपणे माहिती दिली नाही. तो असू द्या, तपासाचा भाग असतो. फार आपल्याला ती माहिती नको. पण आरोपी सापडणं, त्याला कठोर शासन होणं आणि आपण जर पाहिलं तर आम्ही त्याच्यावरती हे जे लोक आरोपी आहेत, जे काय नावं निष्पन्न होत आहेत, समोर येत आहेत, चर्चेत नाही येत आहेत, हे देखील समोर आलेलं आहे की ते फिलिस्तीनचं काही समर्थन करणारी लोक याच्यामध्ये आहेत, असं आपल्याला पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय. आणि भारताच्या बद्दल त्यांना कुठेही आत्मीयता नाही. फिलिस्तीनचं भारतात राहायचं आणि फिलिस्तीनचं जर समर्थन करायचं, अरे त्याला नगरचं माहीत नाही, जिल्हा माहीत नाही, आणि त्याला फिलिस्तीन कसा माहिती होतं हेच मला समजत नाही. त्याच्यामुळे हे प्रवृत्ती आणि याच्या मागं आमचा दाट संशय आहे. आणि तो संशयाचा संशय नाही, त्याची पोलिसांनी तपास केला पाहिजे. कारण की त्यांनी सांगितलं दुपारच्या सत्रामध्ये तिथे गेले होते, म्हणजे 1-1:30च्या नंतर, असा अंदाजे. कुठे रेकॉर्डवरती काय पोलीस काय घेतात माहिती नाही, पण अंदाजे असं सांगितलं 1-1:30च्या दरम्यान ते तिथे पोहोचले आणि दुपारी 4च्या नंतर ही घटना घडलेली आहे. म्हणजे जवळपास 3-3 तास तिथं असताना म्हणजे याच्यामध्ये कुठं याचं प्लॅनिंग घडलेलं आहे. त्यामुळं फक्त हल्ला नाही, हल्ल्याच्या मागं कट रचणारी लोक आहेत, तर ह्यांचा तपास झाला पाहिजे. काही पोलीस कर्मचारी देखील याच्यामध्ये आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं याच्यावरती योग्य तपास होणं गरजेचं. त्याचे मुख्य आरोपी जे तिथं मुकुंदनगरमध्ये फार पैशाचा जोर दाखवतात, जर आम्हाला त्यामध्ये कळालं की हे वगळले, पोलिसांनी तपास नाही केला, आम्ही त्याच्यावरती देखील आवाज उठवणार आहेत. पण याच्यामध्ये ताकदवान जे लोक त्या भागामध्ये सांगतात ते ताकदवान नाही आहेत, ते शेवटी कोले आहेत. पण वाघाचं कातडं घेऊन फिरणारे जे लोक आहेत, तर त्यांचे तपास देखील याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि जर झाला नाही, योग्य रीतीने झाला नाही, तर आम्ही निश्चित रूपानं त्याच्यामध्ये आम्ही वेगळी भूमिका घेऊन आम्ही ती आमची भूमिका मांडण्याचं काम करणार आहे. जर पाहिजे कुटुंब आज पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस अधीक्षक साहेब जे आहेत, सुदर्शनची मोमक्का यांची भेट घेतली. त्यांनी विनंती केली आहे की आरोपी तात्काळ अटक करावी. आमची मागणी आहे की फक्त अटक नाही करावी, तर अटक करून त्यांना, जरी ते त्यांच्यावरती कुठल्या केसेस आम्हाला माहीत नाही, त्यांचं सोशल मीडियावर कुठं अकाउंट नाही, अचानक गायब झालेले, म्हणजे हे याचं प्लॅनिंगचाच पार्ट आहे. आता नवीन मुलांचे सोशल मीडियावर अकाउंट असं तर होत नाही. आणि ह्या मुलांचे अकाउंट कसे डिलीट झालेत, कुणी केलेत, ते ताकदवान जे खोटं बोलणारे लोक जे आहेत, आम्ही ताकदवान, आम्ही फार गडगंज आहोत. जे जिल्ह्यामध्ये जिहाद होतो, त्या जिहादाला फंडिंग करणारे जे लोक आहेत, ते काही गुलमर्ग परिसरामध्ये राहतात, काही मुकुंदनगर परिसरामध्ये नुकतेच गेलेले आहेत. ह्या लोकांचा तपास होणं गरजेचं आहे. ह्या लोकांकडनं याच्याकरता फंडिंग झालेलं आहे का? आणि ते असं समजलंय ते परराज्यामधून आरोपी पोलिसांनी काही घेतले, ताब्यात घेतले, परराज्यापर्यंत गेले कसे? कारण की हे सगळं ह्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे. किंवा प्लॅनिंगचे लोक हे आपल्याला सापडणं गरजेचं आहे. म्हणून पोलिसांकडे मागणी करणार आहे. त्याच्यामध्ये फक्त आरोपी अटक नाही करायचे, जरी त्यांच्यावरती कुठल्या आम्हाला माहीत नाही रेकॉर्डर आहेत का नाहीत, पण त्यांच्यावरती महानगरपालिकेचं एखादा काम करतोय आणि त्याच्यावर हल्ला होत असेल, सिव्हिल म्हणजे पब्लिकचं काम करणारा माणूस असेल, जनतेची सेवा करणारा माणूस असेल, त्याच्यावर जर हल्ला झाला, तर ह्या लोकांना मकोका अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. आणि ती मागणी आम्ही तीव्रतेने मांडण्याचं काम करणार आहोत.